मिटकरीला काय बरळायचं आहे ते बरळू द्या. कर्णबाळा दुनबळे काय म्हणाले पहा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांना जाहीर धमकी देणारे मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर कर्णबाळा यांनी मीडियाशी संवाद साधला. ज्यामुळे आमचे साहेब खूप दुःखी आहेत. हे सर्व कसं घडलं, यामागे घातपात आहे का, हे जाणून घेतलं. त्यांनी जे निर्देश दिले त्यानुसार काम करणार आहोत. बिटकरीसारख्या फालतू माणसासाठी आमच्या साहेबाकडे वेळ नाही. बिटकरीला काय बरळायचं ते बरळू द्या. त्याच्या तोंडाला मूळव्याध झालं आहे. त्यांच्याविषयी काय चर्चा करायची पहा काय म्हणाले कर्णबाळा दुनबळे. व्हिडिओ बाबत चुकीचं अगदी अविचारी कुठल्याही प्रकारचं अज्ञानी संसदीय भाषेत बसत नाही असं अमोल मिटकरींनी वक्तव्य केलं. सुपारीबाज नेता वगैरे 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 ह्या कॅरेक्टर नसलेल्या माणसाने सन्माननीय राज ठाकरे साहेबांवरती बोलावं हे योग्य आहे का? हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवायचं आहे. कालपासून या माणसाच्या तोंडाला लोकाच्या पृष्ठभागाला बावासीर होतो. बावासीर म्हणजे मूळव्याध, इंग्लिशमध्ये त्याला पाईल्स बोलतात. परंतु ह्या माणसाच्या तोंडाला मूळव्याध झालं आहे. इतका घाणेरड्या प्रकारच्या भाषेमध्ये तो माणूस बोलतोय. असं नाही की आम्हाला बोलता येत नाही, परंतु आम्ही सुसंस्कृत घरातली मुलं आहोत, सुशिक्षित घरातली मुलं आहोत. ग्रामीण भाग तो बोलतो आम्हालाही गाव आहे, आम्हालाही सातबारा आहे. हां, परंतु अशी लायकी नसलेला माणूस, त्याची अवकात नाही. काल आमच्या कार्यकर्त्यांनी इतका त्याला धरून बडवला. राष्ट्रवादीचे लोक सुद्धा त्याच्याबरोबर नाही हे दाखवल्यात. आमदार होण्याच्या अगोदर ह्याची अवकात काय होती मला तुम्ही सांगा, ह्याची लायकी काय? हां, आणि बोलतो की मर्दाची औलाद असेल तर समोर येऊन हल्ला करायचा. तरी बाळा, काल वाचवा 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 म्हणून बाथरूममध्ये पळालास. मी म्हणे मी आतमध्ये ना एंटी चेंबरला बसलो. अरे एंटी चेंबरला नाही, टॉयलेटमध्ये पळालास तू. तो बोलतो की मी हल्ला केला. मी कुठेही फ्रेममध्ये दिसत नाही. हो, माझ्या साहेबांवरती खालच्या भाषेत बोलल्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना प्रेसमध्ये बोललो. 100% बोलतो, माझा अधिकार होता, पुढेही बोलणार. माझ्या साहेबांवरती जर कोण अशा खालच्या थरात बोलत असेल, 1 नव्हे 2 नव्हे 100 वेळेस जरी माझ्यावरती FIR झाली तरी काय हरकत नाही. आणि FIR झाली, मी आज निघालोय. तुम्ही एवढ्या पूर्ण क्लिपमध्ये माझ्याकडनं एक झालेली चूक दाखवायची, एक. आणि राहिलं माझ्या लेकराचं, माझ्या मुलाच्या वयाचा तो एक. माझा आता मुलगा लॉ करतोय, एक माझा मुलगा दिल्लीला UPSCला आहे. मग तुम्ही विचार करा आमची काय संस्कृती आहे आमच्या मुलाचं. तो पण माझा मुलगा होता. इथं दुःख आहे, इथं आमच्याच. मी तुम्हाला सांगतो, मी वापस अकोल्याला जाईन त्यावेळेस प्रेस घेईल आणि सगळी लोकांनी सांगितलं साहेब तुम्ही जावा. मी 9:30ला अकोला सोडला हो, त्या लेकरामुळे. आमचा जय मालोकार माझ्याबरोबर मुद्दा होता हो. मी हॉस्पिटलला पाठवलं. तुम्हाला काय सांगू मी, समजलं? ठीक आहे.